मी हो. 12वी पर्यंतच शिक्षण घेऊ शकलोय. अच्छा. शकलोय कारण तेव्हा परिस्थिती तशी होती. तर तिकडे गेल्यानंतर बाबांका माझ्या अटॅक येलो, हार्ट अटॅक येलो आणि पुण्यात असताना आणि एकतर माझी बहीण पण तिकडे नवीन. आम्ही तर हो. फिराकच गेलो. आमची कोण ओळख नाही, पाहुणे कोणच नाही. पण इन्सुली माका अजूनही खूप आवडतं. तिकडे गेले काय असे डोळे माझे भरान येतात कारण सगळ्या आठवणीच तिकडच्या असत. आणि आता पण आमची बागावरती. शेती नाही, आमची बागायती शेती असं. ह्या फेब्रुवारीत 2 वर्ष झाली. हल्लीच सुरू हो, केलं तू. 2च वर्ष झाली. ओके. पण हा असं काही तुझं होतं डोक्यात, की हे सुरू नाही, नाही. करायचं अजिबात वगैरे? नाही. अजिबात नाही. उलट माका तर विचारशात ना, तर माका ह्या YouTubeवरून वगैरे पैसे मिळतात ह्या पण तेव्हा माहीत नव्हतं. जेव्हा मी व्हिडिओ केलोय आणि मला कल्पना पण होती नाही, की असं काही होईल. माझ्या खैसून चुलत काका, मामा फोन करूक लागले, "अगो, तुझो आम्ही व्हिडिओ बघितलो." म्हटलं, "खयचो व्हिडिओ?" आणि मी भियालोय. म्हटलं, "मी आता काय चुकीचं सांगितलंय की काय? आता माका कोण ओह! पकडूक-बिकडूक येतात असा." जेव्हा मी व्हिडिओ बनवूक लागले ना, तेव्हा पण माका इकडे कुडाळला जेव्हा मी बाजारात ये किंवा सड्यावर, डोंगरावर वरती जाऊचा लागा. एक व्हिडिओ अपलोड करूच्यासाठी 2-2, 3-3 तास ना तो ह्या हो, ये हो. अपलोडिंगचा. घरच्यांचे प्रॉब्लेम नसतात काय, पण काय होतं माहिती आहे, जेव्हा 4 लोकं तुमच्या घराकडे येऊन सांगतात ना, "अरे, आम्ही तुझं असं व्हिडिओ बघितलो, मग हां. त्यांनी अशी दाखवल्या आंब्याची झाडं, मग त्यांना अशी काजी दाखवल्या, मग आता तुमचं उत्पन्न तुम्ही कशाक दाखवता सोशल मीडियावरती." बरोबर. जेव्हा मी काजीत जातोय, तेव्हा मी व्हिडिओ करूच्यासाठी काजीत जाणे नाही. मी काजी वेचूच्यासाठी काजीत जाते आणि त्याच्यात मी व्हिडिओ करतोय.